नाशिक रोड सिन्नर फाटा येथे दारूचा खंबा न दिल्याने एका सराईत गुन्हेगाराने दारूच्या दुकानाला आग लावून पेटून दिल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 4:30 वाजता घडली आहे। नाशिक रोड सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्समध्ये काम करणारे विजय कसरू सोनकांबळे यांनी या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सोनकांबळे हे हिरा वाईन्समध्ये काम करत असताना सोनू भागवत यांनी दुकानात येऊन फिर्यादी यांना दमदाटी करत पैसे न देता दारूचा खंबा मागितला। फिर्यादी यांनी नकारलेला असता व्हाईट साईड शिबिगाळ करून दमदाटी केली। त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा भागवत यांनी एका बाटलीमध्ये ज्वेलरशील पदार्थ आणून दुकानाच्या काउंटरवर तसेच दुकानात फेकून दुकान पेटून दिले। या घटनेत दुकानाचे बरेच नुकसान झाले असून सुदैवाने काम करणाऱ्या कामगारांना कुठलीही दुखापत झाली नाही, तर मोठा अनर्थ टळला आहे। या घटनेने संपूर्ण नाशिक रोड व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सोनू भागवत राहणार सिन्नर फाटा नाशिक रोड असे संशयिताचे नाव असून याच्यावर याआधी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड।